अशोक चव्हाण यांच्या हाती भाजपचं कमळ। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। भाजपकडे कोणतीही मागणी करणार नाही। पक्षप्रवेशानंतर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया। आदर्श संदर्भात हायकोर्टात आमच्या बाजूने निकाल लागलाय। आदर्श संदर्भात अधिक चिंता करण्याची आवश्यकता नाही। विरोधकांच्या आरोपाला अशोक चव्हाण यांचं प्रत्युत्तर। अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता, तर नारायण राणे, पियुष गोयल, भागवत कराड लोकसभा निवडणूक लढण्याची चिन्ह। लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती। काँग्रेसचे आणखी 2 आमदार भाजपच्या गळ्याला। येत्या आठवड्यात 2 आमदार राजीनामा देण्याची चिन्ह। लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती। अशोक चव्हाण यांच्या व्यतिरिक्त कुणीही भाजपमध्ये जाणार नाही। रमेश चेन्नीथला यांचा दावा। भ्रष्टाचारांना पार्टीत घेता आणि दोषमुक्त करता, चेन्नीथला यांचा भाजपवर आरोप। अशोक चव्हाण यांच्यावर फडणवीसांच्या नेतृत्वात काम करण्याची वेळ आली आहे। अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर थोरात यांची टीका। प्रकाश आंबेडकरांना राष्ट्रपती पदाची ऑफर होती। मुर्मूंच्या आधी आंबेडकरांना भाजपकडून झाली होती विचारणा। लोकशाही पॉडकास्टमध्ये आंबेडकरांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट। दक्षिण मध्य मुंबईतून प्रकाश आंबेडकर लोकसभा लढणार असल्याची चर्चा। प्रकाश आंबेडकरांऐवजी ठाकरे गटच लढणार। राहुल शेवाळेंची आंबेडकरांसंदर्भात सावध प्रतिक्रिया। काँग्रेस नेत्या सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेची निवडणूक लढण्याची चिन्ह। काँग्रेसकडून सोनिया गांधींच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी 15 फेब्रुवारीला लागणार निकाल। राष्ट्रवादी कुणाची यावर विधानसभा अध्यक्ष देणार निकाल। मराठा आरक्षणाकरता 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन। लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। अधिवेशनात मराठा आरक्षणासंदर्भात कायदा पारित होण्याची शक्यता। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे उद्या संगमनेर अकोले तालुका दौऱ्यावर। ठाकरे एकदिवसीय दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांशी साधणार संवाद। अमित शहांचा महाराष्ट्र दौरा रद्द। तांत्रिक कारणास्तव अमित शहांचा दौरा रद्द। 15 फेब्रुवारीला होता अमित शहांचा दौरा। महाविकास आघाडीच्या पुन्हा वज्रमूठ सभा होणार। राज्यभरात होणार मवियाच्या वज्रमूठ सभा। आदिवासी योजनेअंतर्गत उद्योग व्यवसायाकरता मिळणारी रक्कम 100% द्या। पारधी क्रांती संघटनेच्या वतीनं अधिकाऱ्यांना निवेदनद्वारे मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको। विविध मागण्यांकरता शेतकऱ्यांनी एकत्रित येत सरकारविरोधात केली जोरदार घोषणाबाजी। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्या वतीनं 2 दिवसीय ग्रंथ उत्सवाचं उद्घाटन। महोत्सवाला नामवंत साहित्यिक साहित्यप्रेमींची उपस्थिती। यवतमाळमध्ये एसटी कामगार संघटनेचं बेमुदत उपोषण। आपल्या आर्थिक मागण्या प्रशासनानं सोडवाव्यात या मागणीकरता विभागीय कार्यालयासमोर कामगार एकवटले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।